ही बघा, आज आपण उपवासाची बटाट्याची भाजी तयार केलेली आहे। ही भाजी बनवायला आहे ना एकदम सोपी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भाजीसाठी लागणारं साहित्य त्याहून कमी आहे। त्यामुळे ही भाजी जास्त खर्चिकही होत नाही आणि वेळही फार कमी लागतो। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे उपवासाची बटाट्याची भाजी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर इथे बघा मी बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि साल काढून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे भुईमुगाच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत आणि त्यातले दाणे सुद्धा वेगळे करून घेतलेले आहेत। तर इथे बघा मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जिरं घालायचं आहे फोडणीला। त्यानंतर कढीपत्ता घालूया। आणि हो, कढीपत्ता जर तुम्हाला उपासाला चालत नसेल ना तर तुम्ही नाही घातला ना तरी सुद्धा चालेल। हिरवी मिरची, आता तुम्हाला तिखट जेवढं पाहिजे असेल ना तेवढ्या तुम्ही मिरच्या घालू शकता। मिरची सुद्धा परतून घेऊया। आता यामध्ये आपण उकडलेले शेंगदाणे घालूया। हे सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आहेत। शेंगदाणे परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण बटाट्याच्या फोडी घालूया। इथे मी बटाटे कुस्करून घेतलेले आहेत। परतून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता बटाटे चांगले एकजीव झालेले आहेत फोडणीमध्ये। तर आता आपण ना मीठ घालूया। त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे ते घालूया। परतून घेऊया। चला आता यावरती आपण झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। पण आपण काय करूया, 2 मिनिटांनी परतून सुद्धा घेऊया आणि गॅस स्लोच ठेवायचा आपल्याला। अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला आता आपण झाकण खोलूया आणि परतून घेऊया। चला आता यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवूया। चला आता आपण झाकण खोलूया। हा, ही बघा आपली भाजी आहे ना उपवासाची तयार झालेली आहे। आता आपण ना गॅस बंद करून घेऊया। पाहिलीत किती एकदम साधी सोपी रेसिपी आहे ना आणि झटपट सुद्धा होणारी आहे। म्हणून यंदाच्या उपवासाच्या दिवशी ही भाजी नक्की ट्राय करा आणि ही भाजी तुम्ही राजगिराच्या पुरी सोबत किंवा वरीच्या भातासोबत सुद्धा एन्जॉय करू शकता। तुम्हाला जर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला, अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।